जेवला आता नाही दुसरा कमीत कमी तिसरा तर बरी नाही का हो, आता कसं कधी मोठे वैकू येत नाही एवढ्या नेल्या तर नाही का हो, चला आता 4-5 पट्ट्या झाल्या आता हो एवढं कोणं जमा केलं असं हो चला आता हो उडी टाका लागत सटकन घेऊन घराकडे पळायला लागत बापरे मोठा पेपर वाटायला गेला राजा आलाय का वापस आम्ही घरावर कुठे आता म्हणलं 5 टक्के आणच आता आता काय बोलावं रे काय बोलावं का आता हो, घ्या ना म्हणलं भाऊ झंबर भाऊ घर फिरवे हो घ्या म्हणलं घ्या हो, राहिले असं ना अजून वर पन्ने गिने घ्या सगळे घ्या नंबर तुमचाच पहिला हा घ्या घ्या म्हणलं काही हरकत नाही काही अडचण नाही मला वाटतं थांबायला पुरत नाही का हो एखादा गोटा मारा जगता येत नाही का हो सटकन पळायला लागत एक त्याच्या स्टीनावर उभा हो बनता येत नाही आपल्यावर चला निघाव नाही का फटकर हो खो बरे बाई अजून पाय म्हणलं टाक उड्या टाक काय लेखा जनाची नाही तर मनाची ठेवा बे लेखा हो हा म्या म्हणलं का एक एक पन्नी जमा करून जमा केले चालले का चोट्ट्या मनाचे हो हा निघ म्हणला दिसला पाहिजे दिसला का लोहा लोखंड टप्परवाले रद्दीवाले भंगारवाले याने काय सुरू केलं इकत घेऊन जमा करते का अबे काय इकत घेऊन जमा करू राहिले का बे आता काय करता नाही भेटत कुठं आता तर काय करता काय मग हो मिळालं लोक इकत तरी देईन हो मिळालं कसं बा 500 रुपये गुतवा हो 5000 रुपये कमवा आपण काय काही बजेट दिसून नाही राहिला हो कोणीच नाही आणून राहिलो अरे काय हिंडू नका नाही इकत भेटत फुकट नाही भेटत हो सर जमा केलं म्हणलं रस्त्याचं इकडं तिकडं काय आपल्याकडे जमा आहे सगळं बाबा म्हणजे तुम्ही जमा केलं वाटते तरी मला रस्त्याला कोण काहीच नाही दिसून राहिला आता लय पण नाही उडताना दिशी असं केलं वाटते 2 दिवसात जमा मग आता ते काय सांगा लागते का आता हुशारी त्याची मुशाफिरी आता बसा तुम्ही आम्ही काय करणार आहोत 5 वाजे करा आता काय करा तुम्ही तर मग काही अर्थच नाही राहिला चल मग कशा गाडी पलटो म्हणलं काही मजा नाही आहे चल 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 काही जमा करायला पुरत नाही केलं ना चक सगळं मोकळं झालं अरे खरं त्याने काही सापडलं का नाही म्हणलं बापा बोललं जमा केला का तुम्ही तर नंबर साठी बा का तो का मखण्या नाही पाहिला म्या हा लेका 2 दिवस आधीपासून जमा केलं सर रस्त्याने का एक पाकिट नाही सापडून राहिले का एका आलू चिप्स नाही ना कोणतं पन्नी नाही ना फन्नी नाही लेका अरे मग त्याला मी काय करू शकतो हजीर दिवस तुम्हाला समजत नाही का 2 दिवसापासून त्याने जाहीर केला तुम्हाला काही ना काही कामी लागा लागत नव्हतं का आता काय सापडणार भेंड तुम्हाला जा हे लय सापडलं तुम्हाला मेहरबानी म्हणा कसं काय सापडतं घरचं आणलं ना आम्ही काही घरचं दारचं जमा करून आणलं रस्त्याने सापडून काय राजा एक राजा पाकिट नाही ना कोणतं काही नाही अरे आता काय सापडणार आहे तुम्हाला जा आता घरी माझ्या टिनावर 50-60 किलो जमा झालं म्हणलं सगळं मग काय करायचं तुमचं नंबर पंप चला येतो मी अरे काय संख्या जगण्या सापडणार काही काय काही सापडून राहिलं बे काय किती पाहता काहीच नाही सापडून राहिलं काय करा मग हे जरा जरा झालं जमा आमचं आता काय करा मामा चला जसं सापडत तसं चला सर गाव धुलू लेखाचं पाहत हिंमत नाही हरायची चला चला काहीच नाही ना गल्ल्या पाहिजे आम्ही मग आता कुठेच काही सापडून राहिलं तरी बी चक्कर मार काय हरकत आहे दुकाना ठिकाणात पाहून जरा असल्या तर चला जरा जरा हिंडू ना चला चला वापस काय आला तुम्ही जाना तुम्ही करा जमा तुमचं आमचं सगळं एकत्र करू नंबर तर येईल मग काही ना काही दुसरा नाही तिसरा काहीच नाही बा काही फायदा नाही अर्थ नाही ठुंद्या कट्टे ठुंद्या घरी आपल्या कंदील बुड्यानं पन्न्या जमा केलं रस्त्याच्या 2-3 दिवस त्याच कामी होता ते काही मिळ नाही आपला तरी बुडा छत्रपणा करते म्हणून तर मला काहीच नाही दिसू रस्त्यानं जाऊ द्या म्हणलं मग आता महालक्ष्मी आता यायची तर मातीची तर तिथे बोलावलं होतं जा लागेल तिथेच मग राहू द्याला पन्न्याचं मला जाला तिकडे वांगे तोडायला देतच म्हणे चालताल मी काही गेलं नाही मला इकडे नंबर येईन काय करायला मग आता लगा आपापल्या काम कमी लागा काही अर्थ नाही याच्यात नंबर येणच नाही हो तिन्ही बक्षीस तेच घेते वाटते बा जाऊ दे तिकडे चल बस 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 बसूनच राहायचं शांताला तसंच तिथं आहे ना तू येते पन्नीचं कट्ट गिट्ट हा तू गद्यावर आहे समजा चला उद्याचे पेपर लिहून जाते रामपूर येथे प्लॅस्टिक निर्मूलनाची स्पर्धा जोरात सुरू ग्रामवासियांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद झाला कामच झाला आता काढू दे मला व्हिडिओ काढू दे बरोबर मग घेतो मी व्यवस्थित बरोबर उभेच राहा तसेच राहा हो पण हे बक्षिसाचं काय म्हणलं काही मेळ लागा ना आमचा अरे म्हणलं 2 किलो आहे आमचं प्लॅस्टिक जमाने होऊन राहिलं ना कोण केली म्हणलं रातोरात सफाई काय स्वच्छता मोहीम राबवली होती काल कोण अरे आता काय सांगा तुम्हाला अरे तुम्ही काहीच बाबा काहीच फायदा नाही हाय ते काही मला देऊन द्या तुम्ही मॅ जमा केलं ना 2 दिवसापासून मग काय राहिलं आता गावांनी गल्लो गल्ली सगळं बिलकुल खतं घेतं सगळ्या पन्न्या प्लॅस्टिकच्या बॉटल सगळं जमा करून आपल्या किनार जमा आहे म्हणून 50-60 किलो मग तुम्ही काही अर्थ नाही ते गद्यावर जे आहे का नाही ते घरी नेऊन टाक ते येरी काही तुमचा नंबर येणे नाही काहीच नाही म्हणून म्हणलं फोटो आला तरी लय समाधान अरे बाबा म्हणजे काहीच नाही का मला सापडून का करायच्या मला तर टिनावरचं जमा करून राहिला तुम्ही चल देऊ जाय बा तू येते वांगे तोड नाही म्हणतं बाया घेऊन जायते बाया सांगून ते काही खरं नाही म्हणा कंदील बुडान केलं जमा सगळं चला उतरा काही मजा नाही राहिली आता नाही का बरं कंदीला तुमच्या इथंच नेऊन ठेवतो मग जाऊ देत कोणाला का बक्षीस भेटे ना आपण स्वच्छता मोहीम झाली हे महत्वाचं चला घेऊन जा तुमच्या घराकडे न्या मग घरी घरी खालीच ठेवता मला टिनावर नको ठेवा आता झुमऱ्यान दिलता आता झोडपा मला बा कसं बी गेलं मग बरं झालं ते आणि न्या लवकर आपल्या घरी नेऊन टाकून द्या जा खालीच दे जा 1,500 रुपये म्हणून राहिले ते ड्रायव्हर साहेब हो काय कसं बरोबर हो का नाही म्हणलं आता कटलं भरल्यावर सांगू राहिले ते आधी करता ना ते काय भावारी हे बा ड्रायव्हर साहेब 1000 रुपये जर नेत असा तर न्या बा नाही तर मग कसं आम्हाला काही पुरत नाही ते मग इथंच आपल्या भंगारवाल्याला दिलेलं पुरलं याचे 2000 येते आम्हाला मग 2 तुम्हाला 1000 देऊन मग काय फायदा हे बा म्हणलं 1000 नेता का रुपयाच नाही ना भाऊ 1000 रुपये जाणं येणं रामपूरला काय पुरलं आम्हाला डिझेलच लागते तेवढं 700 रुपयाचं माई मजुरी कुठे गेली गाडीचं मेंटेनन्स कमीत कमी 1,500 लागेल भाऊ बरोबर मग आता ते आधी सांगा ना मग आता सांगून राहिला तू आधी कोण सांगितलं तर नाही तर नाही केलं असतं आम्ही भाड्यानं दुसरं आणलं असतं पण मग आधी विचारायला पाहिजे तुम्ही याने विचारलं असेल मी काय करू चला म्हणे आलो मी नाही तर भरलं मी सगळं ना आता सांगू राहिले मला म्हणे किती रुपये पाहिजे मी आलो 1,500
काय म्हणतं हे बा म्हणलं बा मी सांगू राहिलो तुम्हाला 1000 रुपये येतं सांग या बा नाही ते बा काढून घे मग आता काय पुरायला आपल्याला मग राहू दे हो काढून घ्या. काय करा बा यायचं काही जमून राहिलं. बरं हे बा काढून घेऊ का बा ठीक आहे तुम्ही बसा तसं आपलं काय बा. काय म्हणतं हे लेखा असं दिसून राहिला म्हणलं नाही का चंद्र हे बा असं करा तुम्ही हो तुमचे जाऊ द्या माय जाऊ द्या हो म्हणलं बाबा 1250 देऊन द्या मला हो जाऊ दे तिकडे 1250 ऍडजस्ट करा आता. जाऊ दे नाही का हो तरी 3700 रुपये उरते आपल्याला नाही का पहिला नंबर देतेच आपला 5000 म्हटलं जाऊ दे तिकडे 1250 देऊन द्या पुरून बरं ठीक आहे आता 1250 याच्यावर खडकू देणार नाही म्हणलं काय नेणं आणणं बिलकुल झालं मग क्लिअर आता चल काल पुढे गाडी घे मी येऊन मग ता मागा चल मग बरोबर ठीक आहे हो चला येऊ दे तुमची गाडी मागा चला फटकन. काय लक्ष्मीराव काय तिथे कटलं अरे का लक्ष्मीराव काय काही घरापुढे दिसलं की बस बातच येतात लोक काय आणलं अरे काही नाही आपलं प्लॅस्टिक धाब्यावरचं प्लॅस्टिक आहे आपल्या सगळं जमा केलं आपल्या इथं कॉम्पिटिशन मला कसं इकडे तिकडे फेकून दिल्यापेक्षा इथं कमी येऊन राहिला बोला गा मला लागून बाकी राहायचं लक्ष्मणराव तुम्हाला दिमाग आले बाकी तोडले तुमच्या मलाच वाटते बा 100% कधी लाभाजीचाच आहे का नंबर काऊन की बा सगळ्या लोकांना हात काढले काऊन की त्यानं ते टिनावर एवढं जमा केलं की सगळे म्हणे की आता काही जमा करण्यात मजाच नाही म्हणून म्हणलं आता हे बरं झालं तुमचं हे आणलं काय तुम्ही झालं बिलकुल हे बा कार्यक्रमच झाला त्याचा नाही ते त्याचं ते जाणून आपण जाणून आपल्याला काय करावं लागते हो त्याने त्याच्यापर्यंत जमा केलं मॅ मापरीनं ते तर आहेच म्हणा बरोबर हो बरोबर आहे म्हणा पण आता काय सांगा बा कसं होईल आता नंबर तर तुमचाच येते पण हो गॅरंटेड काऊन की त्याच्यापेक्षा तुमचं शिल्लकच आहे मग त्याच हिशोबाने आणलं बा नाही तर मग कोणा भाडा नेते मग 1000 रुपये भाडा दिलं ना आपण मग आता कसं लवकर नेतो मोजमाप करून घेतो पोट्ट्याला फोन करा लागेल लवकरात लवकर यायला ऑटो मग काय करून द्या लागेल त्याला मग ध्यान लावून तिथं उतरून द्या यायला जाऊ द्या मग पाहिजे संध्याकाळचं मोजमाप काय आहे तर अजून सगळे जमा होऊ द्या लागेल ना बरं तसं करावं लागेल नाही का बरं ऑटोवाल्याला पाणी घेऊन देतो बस नेतो मग तिथं चल येतो मग मस्त जमला आता नाही का असं वाटे कंदीला वाटे मायाची ते का मग चांगला उड्या मारे बरोबर आता फोन लावत त्याला मग तो झाला मग तुझ्या कार्यक्रम आता नाही का एक फोन लावूनच द्यावं लागेल जाय तिकडे काय म्हणते कसे बोल रे बा लवकर बोल म्हणलं मला पटपट काढणं आहे आता कट्टे तिथं मोजाल घेऊन जावं लागते प्लॅस्टिक लवकर सांग काय काय म्हणलं कंदीला नंबर गेला तुमचा मग काय तर आशा होती पहिला येईन म्हणून पण आता मला नाही वाटत येईन म्हणून कारण की तुमच्यापेक्षा जरा वरची पार्टी आली म्हणलं इथं पार्टी आली म्हणजे काय झालं काय झालं कोणा आणलं प्लॅस्टिक कोणा केलं जमा माय एवढं लक्ष्मणराव पुरं कटलंच पाठवलं द्या रे भरून मग धाब्यावरच्या पूर्ण बिलकुल जेवढे प्लॅस्टिक आहे पन्न्या बॉटल हे ते सगळं कट्टेच्या कट्टे भरून कटलंच पाठवलं बापरे म्हणजे कटलंच पाठवलं का बापा लय आहे का लय कट्टे पाठवलं का त्यानं डच भरून आहे ना वरे पन्ने दिसून राहिले मग डच भरून आणलं का ना काय विकत आणलं काय धाब्यावरचं आणलं काय माहित बा नंबर तर त्याचाच आहे बाबा म्हणजे नंबर गेलाच आहे समजा आपला बाबा धाब्यावरचं म्हणल्यावर तर त्यानं सरच आणला कचराच आणला पुरा बाबा बरोबर म्हणजे असं कसं काय जमणार आहे म्हणा लक्ष आहे का तिथं फोन दे त्याला ते कसं आहे ते घरात गेले आता कटलं घरापाशी उभं आहे मला दिसलं ते म्हणून तुम्हाला फोन लावला म्हणलं बा कसं काय आता पाव तर त्याच्यात ते मला प्लॅस्टिक दिसलं असं कसं नाही ते प्लॅस्टिक थोडी मान्य आहे काही मग कारण की ते आपल्या गावात थोडी प्लॅस्टिक आहे मी येतो तिथं काय तर मग असं कसं थोडी काही आपल्या गावात प्लॅस्टिक पाहिजे स्पर्धा कोणाची आहे रामपूरची आणि हे कुठून आणणार असं थोडी असते काही मी येतो तिथं असं कसा नंबर जाते माय ते काय तर या तुम्ही बोला ते नाही तर मग ते आता चालले ते मोजाचे तिथं घेऊन जातो म्हणे आता कटलं आलेले आहेत ते सगळे आलो मी त्याला मग तिथंच थांबणार तू असं कसं काय सांग तू तर भान्या चल बरं लवकर का काय झालं म्हणलं काय म्हणते लक्ष्मीवर काय कटलं काय झालं मग तेच म्हणलं मी प्लॅस्टिक आता त्यानं कटलं भरून आणलं म्हणजे आता मला काय सांगू राहिला फोनवर मग तर गेला आपला नंबर त्यानं जर एवढं मोठं कटलं भरून आणलं असेल तर असं करा नंबर घेऊन बस मग ती प्लॅस्टिक गावात लाय का ते काही बी मी भांडतो ते सगळं मग ते कटलं तू तसं वापस घेऊन जा म्हणतो त्याला चल बरं भाण्या जरा चल लवकर पाहून घेऊ काय त्याचं ते बरोबर आहे तुमचं काऊन की आपल्या गावात थोडी प्लॅस्टिक आहे ते चला बरं चला त्याला सांगायचं मला हे जमत नाही म्हणा चला काय नंबर येणार रे आपला बापाला का पुढे भरून सांगा कटलं बापाला काय छत्र दुसऱ्या लक्ष आहे लक्ष्मण बाहेर म्हणला लक्ष्मण काय म्हणता इतक्या जोरानं आवाज असते का म्हणते आता कांटा पैशापर्यंत काय झालं काय मध्ये शिजवलं काय झालं म्हणलं हे शोभते का म्हणलं तुले हे काय कटलं कायचं आहे म्हणलं काय म्हणजे ते प्लॅस्टिक दुसरं काय याच्यात कट्टे भरून आणले माहिती धाब्यावरचे याच्यात काय दुसरं काय याच्यात असं कसं काय म्हणजे धाब्यावरून आणलं नसेल तसं काय बोलून करायला तू स्पर्धा खुर्ची आहे रामपूरची मग इथं कोणतं प्लॅस्टिक जमा करायला लागेल रामपुरातलं तू तिकडून उझबेकिस्तानातून आणशील आम्ही काय करू ते थोडी असते काही अरे असं कसं काय बा ते म्हणलं तुम्ही असं का म्हणलं का करू कॉम्पिटिशन आहे खुर्ची असो महाराष्ट्राच्या बाहेर का मी मग महाराष्ट्राच्या बाहेरून आणलं का म्हणलं माझ्या धाब्यावरचं होय ना का लोकांच्या घरून विकत आणलं का काय भंगारवाल्यापासून आणलं म्या काही बोल राजा तसंच ते लक्षण भाऊ काय राजा गावातली स्पर्धा आहे तुम्ही गावातच ठेवा ना तुम्ही तर असं कुठून आहे असाल मग असं कसं काय बोलायला म्हणू तू त्यानं म्हणलं का कोण मारते ना तुमचंच मंडळ आहे ना तुमच्या मंडळानं आम्हाला असं सूचना दिल्या का की बापर गावाचं चालणार नाही इथचं चालणार नाही असं थोडी काही अटी शर्ती तर काहीच नाही त्याच्या कुठं नाही आणा काही आणा प्लॅस्टिक आणा नाही तसं थोडी असते काही आपलं म्हणजे काय मनाला काही करायचं का म्हणजे काय अटी शर्ती एवढं असते का ते म्हणजे जमत नाही ते लवकर ते कटलं म्हणलं लवकर घेऊन जाते कटलं नाही असं कसं काय वापस घेऊन जाणार मी 1000 रुपये कटले दिले म्या मग काय जमा करणं हे ते मजूर माझ्या अर्धा 1 घंटा कमी लावलं मग कट्टे भरले नीता आणले तुम्हाला काय राहिलं पण ते जमत नाही ना बा परगावचं जमत नाही असं कसं काय करू राहिला तू असं कसं काय जमत नाही कोण म्हणणार जमत तुम्ही हे म्हणलं तुम्ही कुठून आणलं जमा करून आम्हाला माहिती आहे का मग अजिबात नाही म्हणलं आपण आणलं आता मोजमाप होईल जास्त पर्यंत पहिला नंबर त्याला 5000
नाही असं थोडी असते काही आपलं मग काय ना हे पा मी देवीदासला फोन करतो बा मग काय फालतू भानगडीची कामं नाही तंटामुक्ती अध्यक्ष आहे त्याला फोन लावतो इथे ये म्हणतो तू मग असं कसं काय जमणार आहे तुम्ही तर काही आता कुठून नाही सांग लहान मग मी काय म्हणाल नाही म्हणून लहान तुम्ही लहान फोन मी चंद्र बोलावतो बोला तुम्ही द्यायला बोला मी त्याला बोलावतो मग असं कसं काय करतो ना देवीदासला आत्ता बोलावतो इथं मग आपलं खरं असल्यावर आपल्याला काय भ्यायचं आहे गावातलं पाहिजे प्लास्टिक मग थांब फोन लावतो मी आता काय म्हणते कंदीला पाहिजे म्हणून आता काय झालं म्हणा बा आता नंबर तुमचाच आहे ना पहिला दुसरा तिसरा आता काय राहिलंच काय आता काय म्हणते काय माहिती आता हा बोला कंदीला पाहिजे काय होतं काय रे देवदास लोक म्हणजे म्हणजे लोक लय झालं वाची झालं लोकांचं काही हा म्हणजे स्वतःला म्हणजे लय शायनी समजून राहिले लोक हा तू लवकरात लवकर लक्ष म्हणजे घरापाशी म्हणलं हो काही साहेबा हातचे काम सोडून देतो पण पहिले इथं येतो आता काय झालं भूकंप झाला काय झालं काय म्हणलं म्हणजे नेमकं अर्जंट काय असं थांबा जरा असं अर्धा एक घंटा थांबा ना हे कटलेत मी टाकून देतो वांगे ना आपले काशी फळं हराशीवर मग कसं मी मोकळा होऊन जातो हा आणि एक तर मारती जिथं महालक्ष्मी आहे तर याच लागतील तिथं करू सरू लागाले हा म्हणून म्हणलं काय आहे काय गडबडलं अर्जंट आहे का असं आहे तुमचं म्हणून काही नाही आता तुम्ही तंटामुक्त अध्यक्ष म्हणणार पहिले तुमचं काय काम असलं पाहिजे गावातले भांडणं मिटवणं आता हे गावातली भांडणं होऊन राहिले ना आता भांडणाची सुरुवात आहे आता म्हणून म्हणलं बा लवकर तुम्ही आता भांडणं आता काय कोणाचे भांडणं आहे कोणा सुरू अरे कोणाचे म्हणजे मायन आपलं लक्ष म्हणणारे आगोपणा केला ना हा तू येऊन तर पाहिजे काय केलं त्यानं हो ना आपण काय केलं काय म्हणलं काय झालं मला नेमकं तर सांगा काय विषय काय तुमचा हे लक्ष म्हणणं का नाही त्याच्या धाब्यावर जे प्लॅस्टिकच्या बॉटल हे ते सगळं जमा करून कट्टेच्या कट्टे भरून कटलंच घेऊन आणलं हा मग आता तू सांग म्हणजे बरोबर आहे का हे हा बरोबर आहे का म्हणलं असं म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटल हे ते म्हणजे कटलंच भरून आणलं का असं म्हणजे यायचा नंबर गेलाच आता हो का मग आणि ना मग आणलं तर आपल्याला काय करावं लागते प्लॅस्टिक आणलं ना मग त्याचं काय त्याच्यात काय विशेष आहे विशेष म्हणजे विशेष आहे ना बारे बा तू इथे पहिले मग सांगतो काय विशेष आहे तर मग स्पर्धा कोणत्या गावची ती कुठून आणून राहिला तिथं सगळ्या महाराष्ट्रातलं प्लास्टिक आणं असं असते का ते तू इथे म्हणलं पहिले तंटामुक्त अध्यक्ष आहे ना इथे पहिले येतो मी तसा विषय नाही पण तरी एक आपलं जे मंडळाचे अध्यक्ष आहे का मारुतराव झुटके ज्याने स्पर्धा आयोजित केली त्याला तुम्ही एक फोन करा कारण की हे त्याच्या अंडरमध्ये केस आहे ना हे कारण की हे जे भांडण उत्पन्न झालं हे त्याच्यामुळे झालं तर तुम्ही त्याला फोन करा आणि शक्यतोवर मिटवायचा प्रयत्न करा नाही झालं तर मी येतोच तोपर्यंत हो ना त्यालाही बोलावतो ना बा पण तू तर ये तुम्ही पहिले जिल्हा कोर्टात जा मग इकडे हायकोर्टात या पहिले तिकडे जर निपटलं तर फारच चांगलं ना हा म्हणजे काऊन की मारुतराव झुटके यायची स्पर्धा आहे ते त्याच्याशी संलग्नित आहे महाविषय नाही ते राजा असं असते का महावीन बरं मी मारतेल फोन करू मग मारतेल बरं आता कशाला पाठवतो कशा जा रे ते मारतेल बोलवणार हो मला हे स्पर्धा आहे का काय म्हणा तुमची लवकरात लवकर बोलवणार नाही निपलं बा आपलं नाही का हो जमलं आता हो चला बरं येतो मी त्याचं नाही निपटलं तर मा कोर्टात येऊ दे सध्या हो निपटून पा पहिले मारतीच्या इकडून काय होते तर ठीक आहे ठेवतो मग तेच म्हणलं मी त्याने काही म्हणलं का आपल्याला स्पर्धा ज्यावेळेस जाहीर केल्या त्यावेळेस त्याने म्हणलंच नाही ना असं की बा तुम्ही धाब्यावर ताण नका याच्यावर ताण नका आता शेवटी माझा धाबा आहे स्वतःचा धाबा आहे का लोकांच्या याच्यावर आणला का मी मग आता एखादीला पाहिजे सांगा तुम्ही समजावून ते सगळं बरोबर आहे तुझं पण कसं स्पर्धा गावाची आहे का नाही रामपूरची म्हणजे आपल्या गावातलंच हे इथं आपल्याला प्लॅस्टिक जमा करायला पाहिजे असं अपेक्षित असेल समजा मंडळाले पण आता आपण काय बोलू शकतो त्याच्यात आता तू म्हणतो की बा त्याने काही असं म्हणजे म्हटलं नाही अजिबात म्हटलंच नाही ना त्यानं तुम्ही पाहा डबल रेकॉर्डिंग पाहा तुम्ही त्याची किंवा ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस त्याने काय म्हणलं होतं किंवा ज्याचं जास्त प्लॅस्टिक असेल त्याचा पहिला नंबर देण्यात येईल पहिले 3 बक्षीस म्हणे पहिलं आता 5 वर आले ते दवंडी दिली तर दवंडी त्यानं असा काही उल्लेख नाही केला किंवा परगाव चालणार नाही मग त्याने तसा उल्लेख केला असता तर मग आम्ही काय आणलं असतं आता आमचं अंगावर भाडं पडत नाही का जमा केला आम्ही इथं आणलं ऑटोचं भाडं 1000-1500 रुपये गेलं मग आता ते कोण भरा नाही आता कधीला म्हणजे भांडण करून राहिलं माझं पुन्हा लक्ष्मण पण मी काय म्हणतो जाऊ दे आपण हे बा सेटलमेंट करून टाकू हो तिसरा दुसरा नंबर काही ना काही देऊन देऊ तुले बी भाडं निघून जाते ना तू काही विषय नाही ना असं कसं असं थोडी असते काय तुम्ही बा मी ऐकत नाही ते हो तुम्ही इथं या कारण की असं थोडी असते काय ज्याचं प्लॅस्टिक जास्त त्याचा पहिला नंबर मग हे आपल्याला मान्य नाही आहे तुमचं म्हणणंच नाही आपल्याला पटलंच नाही सरपंच साहेब हो म्हणा पण हे बा तुम्ही असं करा दिवस बोली फोन केला का त्यानं ते हात वर करू राहिले तर येतो करते ते मारते विचारामध्ये म्हणलं का विचारामध्ये मी मग तुमचं नाही निपटलं तर मग येतो म्हणते सांगा मग काय म्हणा आता कंदीला सांगू राहिले किंवा ते येत नाही म्हणते आता ते काशाला पाठवलेलं आहे त्या मारतेला बोलावले हे बा मी काय म्हणतो मारती जे काही निर्णय घेईन हो ते अंतिम राहील काऊन की त्याची स्पर्धा आहे ती त्याची मला काय आपण काय बोलू शकतो त्याच्या तर सरपंच म्हणा ग्रामपंचायत तंटामुक्ती हे नंतर तुमचं जर सॉल्व्ह झालं नाही तर मग आम्ही हाच काय हरकत नाही ना मग मारते काय म्हणते पाहू ना मग आपण काय आपलं खोटं थोडी आहे काही ठीक आहे मग तुम्ही आमचं काय होते पहा नाही तर मग चालले या ठीक आहे मग हो बस आता एक चक्कर मारली वाराकून येतो ना आम्ही तिकडे येऊन राहिलो हो ठीक आहे मारुतराव ते चला बरं ते काय भानगड चालू आहे ते कंदीला बाजी ते लक्ष्मणरावजी हो काय आहे काय नाही ते मंडळाच्या अध्यक्षाला बोलावून आणा म्हणे हो देवदास भाऊला फोन केला देवदास भाऊ म्हणे ते मंडळ जाणे तुम्ही जाणे म्हणे म्हणून म्हणलं चला बा तिथं लक्ष्मणरावच्या घराजवळ आता काय भानगड आहे राजा थांबा ना म्हणा मामा गडबड आहे ना मला एक तर आता हे बा पात्र आणायला लागते एक तर प्लॅस्टिकचे पात्र चालत नाही म्हणते यावेळेस आता हे पैशाचे पानं आणून आता हे पात्र करायला लावावं लागते मला ते मी धुणून राहिलो आपल्या मोठे बाबाले आणि त्या डॅनिया बाजीले आणि तुम्ही आता हे काय नसतं लावलं काय झालं त्याचं आता पण हे मिटू ना बा पहिले मग पाहिजे तू काय मग ते लक्ष आणि ते एकमेक ऐकून नाही राहिले कोणी कोणाचं मग त्याचे फालतू अजून मारामारीवर काम आहे आता फालतू हे रात जागेवर तेच मंडळाच्या अध्यक्षावर सगळं ते हो पण भांडणं काय साठी आहे काय झालं काय
ते प्लॅस्टिक आणणार बा त्यानं त्या लक्षानं त्या याच्यातलं आपल्या जे धाबा आहे का नाही तिथं सगळं जमा करू करू कट्टेच्या कट्टे भरून कटलं भरून आणलं. हे कंदील बुडामध्ये ते चालत नाही असं कसं काय करू राहिले म्हणजे तुम्ही. आताच्या आता वापस नाही म्हणते त्याची चालू आहे हुज्जत. आम्ही नाले नसते आपण बरं मी येतो मी ते आपले सदस्य घेऊन येतो ते लारे गिरे 1-2 पुट्टे आणला ना मला मग काय मावरच काय एकट्यावरच घेऊ का मी आता येतो मी आलोच म्हणा तिथं. ये मग लवकर या. हो ते वाट पाहून राहील तुम्ही. हो लवकरात लवकर बोला म्हणते त्या मंडळाच्या अध्यक्षाला नाही तर पुरीच्या पुरी अंदर घालीन म्हणे. अंदरही घाली म्हणजे धरायचे मग देतेच भाऊ यायलाच पाहिजे का आता लोक तंटामुक्ती म्हणल्या. पुन्हा त्याला केलता फोन त्यानं पण ते म्हणे मा अंडरमध्ये केस येत नाही म्हणे मारत राहत ते मंडळ ते तुम्ही जाणे म्हणे काय आहे तर निपटा म्हणे नाही निपटलं तर मग मला फोन करा म्हणे. असं आहे म्हणजे नाही बरोबर ठीक आहे आता मग आम्हालाच निपटा लागणे काय आहे तर बरं चला बा लवकर पहिले पाहून घेते का हो चला चला. आले आता मारत राह नाही का मंडळाचे अध्यक्ष चला घ्या म्हणा लक्ष म्हणा घ्या काय आहे तुमचं म्हणणं सांगा बा. सांग रे बा मारता काय करायचं म्हणलं हे कंदील आबाजी समजावून सांग जरा असं हे मी आता प्लास्टिक आणलेला माझा पेऊन तर म्हणलं आता काय करायचं मी हे म्हणते नाही तर काय याच्यावर तुम्ही म्हणणं. असं असं हो का बरं तुमचं काय म्हणणं आहे कंदील आबाजी तुमची काय अडचण आहे काय ऑब्जेक्शन आहे तुमचं. ऑब्जेक्शन म्हणजे एकच आहे माया की बा तुमच्या गणेश मंडळानं जे स्पर्धा आयोजित केलेली आहे ते कोणासाठी केली. रामपूरवाल्यासाठी केली का साऱ्या महाराष्ट्रासाठी केली हे सांगा पहिले मला तुम्ही. त्याचं उत्तर पहिले द्या. स्पर्धा म्हणजे आपल्या गावापुरती आपल्या गणेश मंडळापुरती आपल्याला बाकीचं काय करावं लागणार आहे आपल्यापुरतं आपलं. ते शाळेला समजावून सांगा की मला रामपुरातलं जे कचरा आहे हो प्लॅस्टिक ते गोळा करायचं ही आपली स्पर्धा आहे आणि यायनं धाब्यावर आणलं दुसऱ्या गावून मग ते कसं काय याच्यात चालणार आहे. इथं यायचं मोजमाप कसं काय करता तुम्ही. हो ती बरोबर आहे म्हणा हो कसं स्पर्धा रामपूरचीच आहे समजा. लक्ष्मण भाऊ हे कसं तुम्ही कसं काय हे काय आणलं तुम्ही इथचं गावातलं कोणी जमा केलं हे परगावचं कसं काय चालणार आहे. तर कसं पुरायला बुलटे आब्याला का मारत्या तू काय म्हणे सभेमध्ये ज्याचं जास्त प्लॅस्टिक भरून त्याचा पहिला नंबर म्हणे. मग ते कुठून आणा काय ना याचा उल्लेख केला का त्यात नाही. मग आम्ही कुठून आणू तुला काय करावं लागते प्लॅस्टिकची मोजाची मतलब ज्याचं जास्त ते घे गावातला नको मी का परगावचा हो. म्हणा ते गोष्ट बरोबर आहे पण हे कसं आहे स्पर्धा गावाची आहे ना लक्ष्मण भाऊ असं कसं बोलता तुम्ही. असं कसं बोलता म्हणजे म्हणायला पाहिजे मग सभेमध्ये अटी शर्ती कोणत्या आहेत की परगावचं चालणार नाही प्लॅस्टिक असं तर म्हणलेलंच नाही तिथं. आम्ही तर चांगलं झटकलं आता आपण नाही का हो तसं म्हणलं नाही आम्ही तर हो हे पहा मी काय म्हणतो लक्ष्मण भाऊ तुम्ही गरम काही होऊ नका हो याच्यावर आपण निर्णय घेतो मी आमचं जे मंडळ आहे हो आता बाजून जातो आम्ही त्याच्यावर काय चर्चा होऊन आमचा निर्णय होईल ते तुम्हाला सांगतो हो 1 मिनिटात फक्त थोडंसं बाजून जातो आम्ही. चाल बरं भानू या इकडे चला लारा चाल बरं तिकडे. करणं चर्चा करणं अर्धा घंटा करा विषय नाही मग एवढं म्हटलं 1200 रुपये 1250 रुपये भाडं दिलं मॅम असं कसं काय नाही म्हणून राहिला तू चल कर लवकर काय तू कुठं सल्ला घ्यायचा घे लवकर. तुला बोले फोन लावा लागला नाही का हो ना देवदेव फोन हात वगैरे केले आता शांताराम भाऊ काही येत नाही लवकर बरोबर हो ना ठीक आहे ना तुमचा निकाल देतो ना मी आत्ताच देतो ना विषय नाही हो चल बरं चल लारा चाल तिकडे. लय टाइम आहे मी सांगतो तुम्हाला अर्धा पाऊण तास आहे एसटीला जाऊन चला तुम्ही आपली गाडी भरली ना लागत तर थैली धरू लागतो नाही का शिवला चला म्हणलं भले अर्धीच द्या तुम्ही अर्धीच तिकीट द्या चला चला घ्या घेऊ का थैली. भाऊ फुकट आहे ना एसटी मी काय लिही आता फुकट असल्यावर इकत काय लिहू म्हणलं म्हणलं जातो मी हो जातो अर्धा नाही 2 तासही बसतो मी काही नाही मला काय काम आहे घरी. बसा मग तिकडे आता तुम्हाला सांगू राहिलं अर्धी तिकीट ॲडजस्ट करतो तरी ऐकायला तयार नाही बसा बोंबलत मग जा बसा इथे 1 घंटा. हो आता एक काय 10 घंटे बसतो बा काय करतो फुकट म्हणल्यावर मी काय बसू घरी जाऊन काय माय जा तुम्ही जा. शिवला हो काही येत नाही पुढचे पाऊस चाल तिकडे चाल. आपल्या डुबऱ्याचं काय म्हणते हां हॅलो हां बोला मारतराव काय म्हणता हो. काही नाही म्हटलं थोडासा सल्ला पाहिजे होता आपल्याला हो कसं मार्गदर्शन पाहिजे थोडं पेचात अटकलं होतं आमचं मंडळ सगळं म्हणून म्हणलं थोडंसं माहिती पाहिजे आम्हाला. बरं आता थोडं गडबडीत होतो रे मी हो काय आता कसे मला मोठमोठे लोक भेटायला येऊन राहिले होते इथं आलो होतो मी हॉटेलमध्ये बरं ठीक आहे बोल लवकर बोल. आम्ही तर याचं मोठं आमदारकीचं भूत याचं कसं काय करा हा पा नाही मी फक्त 1 मिनिटं घेतो तुमचा ते कसं झालं लक्ष्मणरावनं आणलं कटलं भरून याचं आपलं प्लॅस्टिकचं आणि ते म्हणते बा माझा नंबर पाहिजे आणि इकडे हे कंदील बुड्यानं गावातलं जमा केलं तर कंदील बुड्याचं म्हणणं आलं की बा हे गावातली स्पर्धा आहे लक्ष्मण म्हणते की बा तुम्ही असं म्हटलं नाही तर म्हणून म्हणलं पेचात फसलं आमचं काम काय करावं. ते काय मोठा प्रश्न आहे का ते चुटकीचं काम आहे ते अंतिम निर्णय मंडळाचा राहील हो आता तू पोयाच्या वक्ती बक्षीस तू काय म्हणे 2रा नंबर माया तुम्ही काटला म्हणे लक्ष्मणचा दिला आम्ही मानला का तू नाही सर्व जे काही निर्णय असते ते अंतिम निर्णय मंडळाचा असते तुम्ही कोणाला दिला तर कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही सरळ सांगून द्या अंतिम निर्णय मंडळाचा आहे म्हणा बक्षीस आपल्या याचं देऊन द्या कंदिलाचं देऊन द्या तुम्ही कारण की ते गावातलं नाही म्हणा ते हकालपट्टी लक्ष्मणला देऊ नका. आपण ते लक्ष्मणराव काय म्हणते तुम्ही असं म्हणलंच नाही म्हणते किंवा परगावचं चालत नाही बा धाब्यावरचं चालत नाही मग असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं बा असं ते म्हणते. मग तुम्ही त्याला असं सांगा लक्ष्मणले तुम्ही जसे आम्हाला म्हणून राहिले म्हणा की बा तुम्ही तुमच्या मुद्द्यात सांगितलं नाही सभेत सांगितलं नाही की बा परगावचं प्लॅस्टिक चालणार नाही पण आम्ही असंही म्हणलं नाही म्हणा की बा परगावचं प्लॅस्टिक चालते म्हणून असं म्हणलं का म्हणा आम्ही मग त्यानं हे मुद्दा काही लागू होत नाही म्हणा गावाची स्पर्धा आहे गावासाठीच लागू राहील परगावचं प्लॅस्टिक इथं मान्य होणार नाही अंतिम निर्णय आमच्या मंडळाचा राहील. हो रे ते आहे आपण थोडी म्हणलं परगावचं चालते म्हणून नाही का हो बरोबर आहे मग तसं म्हणतो मी थोडी म्हणतो परगावचं चालते. बरं ठीक आहे मग सांगतो त्याला नंबर काही नाही म्हणतो वापस जाऊ द्या.
बरं हे बा असं करा मारुतराव, प्रोत्साहनपर देऊन देता येईल 1000 रुपये. काय नाराज करता? जाऊ दे, आपल्याला आज नव्हते त्याच्याशी काम पडू शकते ना. तर त्याला म्हणा शिवलाल भाऊ म्हणते म्हणा बा प्रोत्साहनपर देऊन टाका, जाऊ दे. कारण की गावाचे प्रश्न आहे, गावातल्या लोकांच्या भावना दुखायला जाते. आज स्पर्धा गावासाठी आहे, तरी पण तुम्हाला बा प्रोत्साहनपर 1000 रुपये चौथं बक्षीस देऊन टाकू. हो मग तसं करायला नाही का, नाराजी नाही करतात ना. बरं ठीक आहे. कोणातरी फोन लावलाय ना. काय झाला निर्णय, काय आहे म्हणलं तुमचा, सांगा लवकर सांगा, तडकाफडकी निर्णय घ्या. आता लक्ष्मण भाऊ, विषय कसा आहे, हो आमचा आता 4 सदस्य इथं आहो. तर आमचं असं एकमत झालं की ही जी स्पर्धा आहे ही रामपूरची आहे आणि याच्यात तुम्ही परगावचा जे काही कचरा आणलेला आहे त्याची आम्ही विल्हेवाट लावू, त्याचा विषय नाही. परंतु तुम्ही याच्यात अशा कचरा आणून सहभाग नोंदवू शकत नाही. तुम्हाला आम्ही प्रोत्साहनपर 1000 रुपये देण्यास तयार आहोत, यापेक्षा आम्ही काही करू शकत नाही. मंडळाचा निर्णय अंतिम राहील हे पुढच्या लक्षात घ्यावे. बस कर नाही बाजू तुम्ही लोक बरोबर करतो म्हणजे झालं, शेवटी तुम्ही झाले. म्हणजे इथं मावर अन्याय नाही झाला का? तुम्ही या सभेमध्ये तसं सांगायला पाहिजे होतं की बा इथं परगावचा कचरा चालणार नाही. आम्ही काय आणलं असतं हे इतकं खर्च करून. हो ना, मग तेच म्हणून राहिलं. तुमचं म्हणणं काय की बा आम्ही सभेमध्ये सांगितलं नाही की परगावचा कचरा चालणार नाही, पण आम्ही सभेमध्ये असंही सांगितलं नाही ना की बा परगावचा कचरा चालते म्हणून. असं सांगितलं का आम्ही याच्यातनी सभेतनी? कोण ऐकलं का की बा परगावचा कचरा चालते असं आम्ही म्हटलेलं आहे का? आम्ही म्हणलं नाही, तुम्ही म्हणलं नाही, मग विशेष नाही आहे त्याचा, ते इतर रोलच नाही. त्यामुळे तुम्हाला आपलं काय प्रोत्साहनपर 1000 रुपये देण्यात येईल, नाही तर तुम्ही तुमचं काय करा ते बस झाला. अंतिम निर्णय मान्य करा. राहू दे प्रोत्साहनपर तुमच्या खिशातच ठेवा ते. राहू द्या, असं असते का ऐन वक्तात सांगणं असं हटलं काय नाही पडलं आपल्याला. जाऊ दे तिकडे, हकला गणगिरी जाऊ दे चाललो मी, जाऊ दे. चला घ्या, पलटून घ्या, जाऊ दे तिकडे. ते पाहा तुम्हाला वापस न्यायचं वापस न्या, नसं न्यायचं तर इथं ठेवा. 1000 रुपये आम्ही द्यायला तयार आहोत. चला मुळा मीटिंग. चला म्हणलं आपापला कचरा तिथं घेऊन या सगळेजण. चला लवकर कंदिराबाजी घेऊन या, आता करून टाकू लवकरात लवकर मोकळं. चला मग करा त्याचेच 3 नंबर त्याचे येणार आहे. मग दुसऱ्याचा कोणा कचराच कोणाचा आहे. करा तुमच्या मनानं करायला गो. जाऊ दे घ्या, पलटून घ्या म्हणलं. जाऊ दे तिकडे, घराकडे आपलं वापस धाब्यावर जाऊ दे. चला. अरे बापरे, वापस का कहून आता हे काढत ना का मग? हे डबल वापस. मग आता हे असं आहे ना, असं केल्यावर काय करा आपण मग? त्यापेक्षा ते प्रोत्साहन घेतलं न घेतल्यापेक्षा आपलं घरी गेलेलं पूर्ण तिकडे 2000 खपतील ते कसं बी. जाऊ द्या मग, चला घ्या तिकडे घ्या. पुन्हा आपण ते कसं तुम्ही काय म्हणे एका इकडलं समजा आपलं भरून आहे म्हणे, तिकडून रिकामं याचं काम आहे म्हणे तुम्हाला. पण आता हे भरती म्हटलं कसं मला डिझेल जास्त लागते ना. हो कमीत कमी 600 वाढावं लागते तुम्हाला. म्हणजे कसं अर्ध तरी भाडं लागेल ना. म्हणजे 1250 आपलं पक्क झालं. पण आता इकडून भरती आहे आता, तर म्हणलं 600 650 रुपये वाढावं लागेल तुम्हाला. आता काय रिकामा चालला होता ना बा. मग आता भरतीचा काय लय वजन आहे का त्याचं? क्विंटल भर नाही का ते? आपण ते रिकामध्ये रिकामच असते ना भाऊ, याचं काही ना काही वजन आहेच ना, वाढतेच ना ते. तर ते कसं 600 रुपये एक्स्ट्रा लागेल बा. मग तर घोर नाही आला म्हणजे 1250 ते, आणि आता हे 650 म्हणजे किती झाले? 1300 आणि 600 1900 रुपये भाडं. आणि तिथे केवढ्याचा खपत आहे? 1500चं. म्हणजे मग घरून 400 अजून बी. मग पाहिले का मोठं कठीणच काम झालं आता हे. बाबा मग नाही तर मग कसं कुठं उभळा तर ते सांगा मला, कारण की मला जा लागते लवकर, मला अर्जंट जाणार आहे. काय म्हणतो लक्ष्मण भाऊ, मी काय म्हणतो म्हणलं, हे काय डोकं काय आता काय तू काय म्हणून राहिला आता? आधीच तर माझ्या डोकं क्रॅक व्हायला बा. लवकर काय ते सांग तू. कामात आहे, तुमच्या फायद्यात आहे ना. इकडे द्या तुम्ही, इकडे. काय म्हणणं ते? काय म्हणलं आम्ही काय म्हणत होतो, आता एरी तुमचा घाटाच आहे की नाही? नेलंही तरी घाटाच आहे, त्यापेक्षा आम्हाला देऊन द्या ते कट्टे सगळे. आम्ही तिथं कसं कॉम्पिटिशनमध्ये तिथं नेऊन ठेवतो. आम्ही जमा केले ते हे कसं आहे, आमचा पहिला नंबर तरी येईन राजू. लागलं तुम्हाला 2000 रुपये देतो ना. बोले का बापशी बेटा, सवय दिसते मला असं म्हणजे. मग तू हे तिथं नेऊन ठेवतो, मग ते बोंबला ना अजून हे लक्ष्मण सोय म्हणा कट्टे. म्हणजे ते कसे काय म्हणणार आहे आम्हाला? आम्ही काही ना जसे 2 दिवसापासून जमा केलं तसं आम्ही जमा केलं म्हणतो ना. मग ते काय म्हणणार आहे आम्हाला? बिलकुल शिरजोर वाजा. हो चालते काय हरकत नाही. मला 2 नाही दिले चालते, पण त्याचा नंबर आलाच नाही पाहिजे काय? घेऊन जा कट्टे, काढा ते पटपट न्या तिथं. जा घेऊन जा, लागेल तर बदलून घ्या कट्टे, आपल्या घरचे दुसरे घ्या. बरोबर ठीक आहे ना. मग जातो घेऊन मग आम्ही आता. तुम्हाला 2000 देतो, आम्ही 1000 घेतो. 5000 बक्षीस फिक्स आहे आमचं. 100% नाही दे बा. पहिला दुसरा तिसरा 3 नंबर त्याचेच होते. लवकरात लवकर घेऊन जाय, पटकन मोकळच करायला. चला मग काढू का? मग चालेल मग, चला लवकर काढू आणि घेऊन जाऊ. आता काय झालं? आता कधी नाही तुम्हाला. आता काय झालं म्हणलं, आला सगळ्यात आलं ना प्लास्टिक. जास्त लोकांनी जमाच केलं नाही, फक्त भूषणचं आहे, जगनचं संकेतन तुमचं, बस बाकी आहेच कोणाचं आता. आता काय याच्यात ठरवून आहे आम्हाला. आता काय तुमचं चिडचिड सुरू आहे? चिडचिड म्हणजे आता काय राजा, असं खायचं तर असं खाऊ राहिलं नाही. हे लक्ष्मण आणलेलं प्लास्टिक आहे ना, मला समजते नाही. त्याचेच हे पोतळे तेच दिसू राहिलं मला. सांगा आता. अरे वा, आम्ही आबूजी 2-3 दिवस झाले आम्ही जमा केला बा. मग आता कट्ट्यासारखी कट्टे असं थोडी असते काही. हे काय द्यायचे त्याचं तर कटलं गेलं बी तिकडे. काही सांगू नको राजा. मस्त त्यातलं माल काढून आणला, मस्त 2 गंजही मांडली इथे मस्त. एक जगण्याला दिला, एक तो घेतला. म्हणजे असं बरोबर नाही तुमचं, हे चुकीचं आहे नाही. माय म्हणजे मी जमा केला, तुम्ही का तिकडून आयता आणलं? नाही बा, आतापर्यंत ऐकलं आम्ही, आता नाही ऐकत. हो मग जिथं आम्हाला जे आमच्या समोर डोळ्यासमोर दिसू राहिलं ते सत्य परिस्थिती. मारत बक्षीस जाहीर करा. ज्याचं जास्त असं वजन आता समजा अंदाजावून समजते, नाही तर मग काटा बोलव का अंदाजावर घेऊ नंबर. अरे घ्या बा घ्या, आता काही अर्थच नाही राहिला. माबीन पण आहे, पण लोक चित्र आहे. पण आता माबीन मी म्हणलं मी 3 गंज करायचा विचार होता. माझ्या पाय सांगता इथं एवढं मोठं येऊन पडला आधीच. जाऊ द्या बाबा, जसं आलं तसं. हो जाऊ दे, जे आहे ते कर म्हणलं, मारती कर जाहीर, जाऊ दे तिकडे. चला आता आपल्या पायनीवरून असं लक्षात येते की इथं जे काही आता प्लास्टिक आलेलं आहे त्याच्यात सर्वात जास्त प्लास्टिक हे जमा केलेलं आहे भूषण टोयगुटे यांनी. तर त्याला 5000 रुपये बक्षीस जाहीर करण्यात येत आहे.
त्याचबरोबर दुसरं बक्षीस हे कंदिलाबाजी यांनी सर्वात 2 नंबरवर प्लॅस्टिक गोळा केलेला आहे. खरोखर त्याच्या मेहनतीची चीज झालेला आहे. त्यांना 3000 रुपये बक्षीस देण्यात येत आहे. तर त्याला तृतीय क्रमांक आलेला आहे संकेत आणि जगन्याचा. तर त्यांना 2000 रुपये पारितोषिक बक्षीस म्हणून देण्यात येईल. आणि अशा प्रकारे ही स्पर्धा संपली. याची आता लवकरच आम्ही विल्हेवाट लावू आणि तुमचे बक्षीस मंडळाच्या ठिकाणी देण्यात येईल. तर त्याला स्पर्धा संपली, विषय संपला. चला झालं कंदिलाबाजी, काही नाराजी काही नाही ना? तेच म्हणलं. तसं काही नाही नाराजी, पण अपेक्षा होती पहिला येईल म्हणून, पण जाऊ द्या, आता याने छत्रीपणा केला. जाऊ द्या. बरं ठीक आहे, चला विषय संपला. उद्या नवीन विषयासह 5 वाजता भेटू. चला ठीक आहे, धन्यवाद.